की आता नागपंचमी आणि त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे। नवीनच लग्न झालेल्या मुलींसाठी हा मोठा पर्वकाळ असतो महाराज। मी सुद्धा एक कुणाची तरी मुलगी आहे। पंचमी आली की ती सासरवासीन वाट पाहत असते। ती म्हणत असते घरामध्ये, हे बघा मला पंचमीला जाऊ द्या, कारण त्या पंचमीला आमच्या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये तो कार्यक्रम साजरा केला जातो। कारण आमच्या गावामध्ये ससेवाडी गावामध्ये मोठं भगवान शंकराचं मंदिर आहे आणि आमच्या नवविवाहित सगळ्या मुली पंचमीला येत असतात। म्हणून अगोदरच महिनाभर ती मुलगी आपल्या सासर घरी हात जोडत असते। सासरवास फार वाईट असतो। सासरवासामध्ये असलेल्या मुलींनी लक्षात ठेवावं की जास्त टेन्शन घ्यायचं नाही। काहीच दिवस सासरवास असतो, नंतर सुनवास चालू होतो। म्हणून त्या सासांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, 4 दिवस प्रत्येकाचे। ती मुलगी हात जोडत असते, कधी नवऱ्याकडे जात असते, हे बघा रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी 1 मिनिट सुद्धा मला ठेवू नका, माझ्या दादाला मी राखी बांधेल, राखी बांधली का न बांधली तुम्ही मला घेऊन या, पण हात जोडून विनंती आहे फक्त मला पंचमीला जाऊ द्या। वर्ष वर्ष माझ्या मैत्रिणीच्या भेटी होत नाही। गावामध्ये आल्याच्या नंतर झोक्याचा कार्यक्रम असतो आणि ती नवविवाहित वधू जेव्हा गावामध्ये येत असते, काहींच्या हाताची मेहंदी सुद्धा सुकलेली नसते, गेलेली नसते। ते सुद्धा चित्र फार पाहण्यासारखं आहे। आणि ती मुलगी गावामध्ये आल्याच्या नंतर आपला सासरचा अनुभव सांगत असते, माझी सासू सुद्धा चांगली आहे, सासरा सुद्धा चांगला आहे। आणि हा अनुभव ऐकल्यानंतर आई वडिलाला भावाला सुद्धा चांगलं वाटत असतं। असाच हा पर्वकाळ जात असताना जर त्या मुलीच्या आयुष्यातले 20 वर्ष गेलेले असेल, आता ती मुलगी पंचमीला येत नाही बघा। आता ती मुलगी पंचमीला येत नाही, आता फक्त भाऊबीजीच्या आणल्या दिवशी येत असते। आणखी 10 वर्ष गेले तर ती मुलगी डायरेक्ट भाऊबीजीला येत असते। आणखी 10 वर्ष गेले तर ती मुलगी येत नसते, ती भावाला फोन करत असते, दादा दादा आई गेली रे, दादा आई गेली तेव्हापासून तुम्हाला घ्यायला आला नाहीस, पण विनंती आहे, अरे सोडत नाहीत माझ्या घरचे, फक्त रक्षाबंधनला आणि भाऊबीजीला येत जा माझ्याकडे। माझी इथं बसलेल्या सगळ्या भावांना विनंती आहे बघा, त्या बहिणीच्या घरी एखाद्या आनंदाच्या कार्यक्रमात नाही जाता आलं तरी चालेल, पण त्या बहिणीचा जर संकटकाळी तुम्हाला फोन आला, सगळे कामं सोडा रे, सगळे कामं सोडा आणि त्या बहिणीच्या पाठीशी उभ्या राहण्यासाठी जा। कारण जगामध्ये जग उभं राहिलं तरी त्या बहिणीला आधार वाटत नाही। एक भाऊ तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू द्या, तिला फार मोठा अभिमान वाटत असतो, फार मोठा अभिमान वाटत असतो भाऊ। आणि इथं बसलेल्या बहिणींना सुद्धा माझी विनंती आहे, रक्षाबंधनला आल्याच्या नंतर तुम्ही राखी बांधत असाल आणि भाऊ जर तुम्हाला विचारत असेल, ताई सांग बरं झालं आपलं, चांगलं झालं सगळं आपलं, आता तुझ्या पदरामध्ये काय भेट देऊ, तुला 1000ची साडी देऊ का 2000ची साडी देऊ, काय भेट देऊ, असं जर तुमच्या भावाने तुम्हाला विचारलं तर त्या भावाकडून मागूनच घ्या जे मी सांगते। दादा अरे तुझी 1000ची साडी मला नकोय दादा, अरे तुझी 2000ची साडी नकोय दादा, मला या रक्षाबंधनचं मागणं जर द्यायचं असेल, एक मागणं दे, जसं बहीण म्हणून माझा स्वीकार करून मला सात्विक नजरेने पाहतो ना, तसं या जगामध्ये प्रत्येक बहिणीकडे चांगल्या नजरेने पहा, झालं रक्षाबंधन।